बालम टाकळी येथे तात्काळ शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजापुरे यांच्या नेतृत्वाखाली बालम टाकळी बांदेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी हा आवाज बुलंद केला। शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कापूस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शासकीय खरेदी केंद्र नाल्याचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। जर बालम टाकळी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 900 रुपयापर्यंतचा थेट फायदा होऊ शकतो। सध्या शेवगाव येथे खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक, हमाली व इतर खर्चासाठी प्रति क्विंटल 100 ते 150 रुपये अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे। त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या 8 दिवसात शेवगाव गेवराई राज्य मार्गावर बालम टाकळी येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रामनाथ राजापुरे व शेतकऱ्यांनी दिलाय। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव। यावर्षी शेवगाव तालुक्यामध्ये शासनाचे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र फक्त शेवगाव शहरातच सुरू झालेले आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बोदेगाव परिसर, बालम टाकळी परिसर हा मेन कापसाचा एरिया आहे आणि प्रत्येक वर्षी बालम टाकळीला कापूस खरेदी केंद्र शासकीय सुरू होत असतं, परंतु आतापर्यंत 1 महिना 1.5 महिना होऊनही बालम टाकळीचं सीसीआय सेंटर सुरू झालेलं नाही। तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आमची की तातडीनं बालम टाकळीला या ठिकाणी जिनिंग आहे, प्रेसिंग आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्व सुविधा असताना यावर्षी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। प्रत्येक क्विंटल माग 100 ते 150 रुपये शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि वेळ वायाला जाऊन शेवगावला त्या ठिकाणी जाऊन माप घालण्यासाठी पूर्ण दिवस शेतकऱ्याचा खर्च होतो। तर आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की तातडीनं बालम टाकळीचं कापूस खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा या ठिकाणी 4-6 दिवसामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल। याची या ठिकाणी फेडरेशनचे अधिकारी, त्याचप्रमाणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। तेव्हा खऱ्या अर्थाने कापसाचं जो पीक पेरा आहे किंवा कापसाची लागवड आहे पूर्व भागामध्ये शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव, बालम टाकळी, कांबी, यादगाव या परिसरामध्ये आहे आणि एकही सेंटर या परिसरामध्ये सुरू झालेलं नाही। तरी तातडीनं हे सेंटर सुरू करावं अशी या ठिकाणी आमची विनंती आहे। नाईलाजास्तव सर्व शेतकरी, सर्व पक्षीय भव्य प्रमाणात रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।